मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जर कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कोटमे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। तर मित्रांनो, आज सोनखास या गावी आहे, तालुका जिल्हा वाशिम, गोरे सरांच्या प्लॉटमध्ये आहे। तर प्लॉट आमचं पाहणी झालं, चर्चा झाली याच्यावर। आता हा प्लॉट तुम्हालाही दाखवायचा सर्वांना आणि गोरे सरांचा आम्ही परिचय घेऊयात। प्लॉट कधीचा आहे, किती अंतरावर लागवड आहे, कधी लागवड केली, कोणकोणती आंतरपिके घेतली त्यांनी। आंतरपिक हरभरा माझ्या हातात दिसतोय तुम्हाला, हरभऱ्याचं आंतरपिक त्यांनी आता नुकतंच काढलं आहे। तर कोणकोणते आंतरपिक घेतले आणि आंतरपिकामध्ये त्यांना फायदा झाला तोटा झाला ते सांगतील आणि त्यांचे काही प्रश्न असतील त्याचे प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो। सर तुमचा परिचय द्या आणि बाकीच्या गोष्टी बोलूयात आपण। माझं नाव भागवत भानदास गोरे, राहणार सोनखास, तालुका जिल्हा वाशिम। माझी 2 एकर शेतामध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे। ही लागवड मी 23 जूनला केलेली आहे। पण सोयाबीन असल्यामुळं थोडा शेवगा दबून गेला होता। त्यानंतर दुसरी गलती झाली, त्यात आंतरपीक हरभरा घ्यायला नव्हतं पाहिजे, मी ते पण घेतलं। त्याच्यामुळं झाडाची वाढ थोडी कमी झाली आणि फुलकळी पण पाण्यामुळं कमी लागली। जमीन चांगली आहे, काळीची जमीन आहे। काही लोक असे म्हणतात की काळ्या जमिनीत शेवगा येत नाही आहे, पण जशी जमीन असेल त्या हिशोबानं तुम्हाला शेवग्याला पाणी द्यावं लागेल। पण हरभऱ्यामुळं त्याला भरपूर पाणी द्यायचं काम पडलं, त्याच्यामुळं शेवगा सेटिंग व्हायला खूप अडचणी गेल्या। पण सरांनी आज इथं वावरातून आमच्या स्वतः भेट दिली, त्यांचं मार्गदर्शन करतील ते। नंतर समोरचं काय जे येतं त्यांच्या सरांच्याच मार्गदर्शनाखाली आपण प्लॉटचं काम करणार आहोत। 12x6 लावलेलं आहे, डबल झाड, पूर्ण 2 एकरात 2200 झाड बसलेले आहे। 12x6+1 अशी लागवड केली आणि सेटिंग पाहतो मी तुमच्या मागं। हे पहा मित्रांनो, सेटिंग गुच्छामध्ये सेटिंग झालेली दिसते आपल्याला। 5-6 शेंगा या ठिकाणी दिसत आहेत, तलवारच्या आकाराच्या शेंगा आलेले आहेत, इथेही काही शेंगा आहेत, असे शेंगा लागलेले आहेत, लटकन दिसत आहेत आपल्याला। असे झाडं किती टक्के असतील झाडं? असे 30% झाडं असे आहेत जे माझ्या मागं आहे आणि बाकी झाडांना फुलं आहेत, पण अजून पाहिजे तसे फुलं नाही आहेत। तर आता ज्यांचा हा प्रश्न असा असेल की तुरळक प्रमाणात सेटिंग झाली आहे, 30% झाडांना शेंगा लटकताना दिसत आहेत आणि बाकी झाडांना फ्लॉवरिंग नाही आहे, अशा अवस्थेत काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। निफाडचे आथारे सर आहेत, त्यांचा प्लॉट सक्सेस जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत टोपी घालण्याचं मी प्रॉमिस केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज टोपी घालण्याचा हा व्हिडिओ तयार करतो, प्लॉट व्हिडिओ तयार करतो, जेणेकरून मला त्यांची आठवण राहावी आणि त्यांचा प्लॉट सक्सेस करून देण्याचं मला रिमाइंड होत राहावं। या प्लॉटला आता मागच्या 1 महिन्यामध्ये यांनी काय नियोजन केलं ते ऐकूयात आपण आणि त्यांना पुढच्या 1 महिन्याचं नियोजन मी इथं देऊन जातो। सर तुम्ही 1 महिन्यात काय काय आतापर्यंत केलं तेवढं सांगा। 05234 8 दिवसाला किती दिलं? एकरी 5 किलो दिली आणि बूम फ्लॉवरची फवारणी आणि हप्त्यातून एक म्हणजे 5व्या दिवशी आणि त्यानंतर ताकगोळी विलाच्या 2 फवारण्या केल्या आतापर्यंत। पण मधमाशी काय अजून इकडे यायला तयार नाही, काऊन? काय अडचण तिची काय मला काही माहित नाही, तिच्यापर्यंत निरोप पोहोचला नाही का काय ते। तिला पाणी पण ठेवले मी 4-5 भांड्यात, तुम्ही बघितलेलं आहे ते। कुक्कुटपालन केलं, त्याचे भांडे येते, त्याच्यात फायदा याच्यात घेतलेला आहे, टाकलेला आहे। आणि एक सरांना तुम्हाला एक सांगायचं आहे, कोल्हापूरचा एक तुमचा व्हिडिओ होता सर, की त्यांची एक काळीच जमीन आहे अशी, तर त्यांना अडचण अशी होती, ती मी व्हिडिओ पाहिलेला आहे की काळी जमीन असल्यामुळं आम्हाला 052 8 दिवसाला द्यायचं आहे, पण त्यात म्हणून जमिनीला कमी कमी 1 महिना ताण पाहिजेत अशी जमीन होती। मग आता हे जर 052 द्यायचं तर मग याला पाणी द्यावं लागते, बरोबर। तुम्ही म्हणले जास्त पाणी नको देऊ, 10-15 मिनिटं 20 मिनिटं पाणी द्या, पण त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आलं की कमीत कमी सर आम्हाला हे खत द्यायला अर्धा ते 1 घंटा लागतो ड्रिपनं। तर त्याच्यावरच मी एक ड्रिपलाच म्हणजे सगळ्यासाठी एक चांगलं म्हणजे असं दाखवायचं आहे तुम्हाला, पण ते ओके बघू ना की
पाणी वावरात ड्रिपचं पाणी ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस जेवढं लागते वावरात पूर्ण वावरापर्यंत पाणी पोहोचतं नळ्यानं तेवढं पाणी आपण इकडे सोडताना बाकीचं विहिरीत वापस पाणी सोडतो. पण ज्यावेळेस आपण वेंचुरी चालू करून पाणी देतो कॉक ज्यावेळेस बंद करतो सर त्यावेळेस 70% कॉक बंद करावं लागतं. म्हणजे 30% पाणी आलं ड्रिपला इकडे. बरोबर. तर 30% त्याच्यामुळं प्रत्येकाची शेती जी आहे एका लाईनची नाही, खाली वर भाग आहेच थोडा. तर ते वेंचुरी कॉक बंद केल्यानंतर जेव्हा आपण खत वेंचुरी वरते त्यावेळेस चढाच्या ठिकाणी खत जात नाही. म्हणजे माझा अनुभव आहे. बरोबर. आणि ते फक्त जिकडे उतार त्या साईडला खत जाते. वेंचुरी ज्यावेळेस आपण बंद करू त्यावेळेस पूर्ण प्लॉटला सेम पाणी जाते. पण आपण ज्यावेळेस खत देतो त्यावेळेस कॉक बंद केल्याशिवाय तर वेंचुरी पाणी वाढत नाही ना. बरोबर. समजा आपल्या प्लॉटली 100% एवढं पाणी लागायला लागलं बाकीचं विहीर सोडून त्यामुळे आपल्याला 70% कॉक बंद केल्याशिवाय ते वेंचुरी पाणी वाढत नाही. वेंचुरी आपण ज्यावेळेस खत द्यायचं त्यावेळेस बंद करतो पाणी वाढायसाठी. तर मेन खत अर्ध्यावर जातच नाही. मी आता अनुभव घेतलेला आहे सर. प्रत्येक शेतकऱ्याला ते अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यावर मी एक सोल्युशन काढलेलं आहे तुम्हाला मी दाखवून देतो. म्हणजे सर्वांच्या फायद्याचं आहे ते सोल्युशन पाहूयात. आणि त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला एक महिन्यात नियोजन सांगतो इथलं. आता आपल्याला 0.34 द्यायचं याला 8 दिवसाच्या अंतराने. 8 दिवसाच्या अंतराने 0.34 तुम्ही 5 किलो देत होता आता 7 किलो करा. आणि दर 8 दिवसाला आउटलेट किती पाणी आहे त्याचं? आउटलेट एका तासाला किती पाणी जाते? एका तासाला तसं काय मोजलेलं नाही सर. तसं काही अर्धा तास ड्रिप चालू ठेवायची त्यानंतर 0.34 द्यायचा. पहिले अगोदर अर्धा घंटा मी चालू देतो ड्रिप बरोबर वागते उन्हा ना चालू करून नंतर पूर्ण सरळ केल्यानंतरच मी खत देतो शक्यतो. तेव्हा मग 0.34 द्यायचं. ठीक आहे. 8 दिवसाच्या अंतराने 7 किलो. 0.60-20 दिलं चालेल. 0.60-20 तेही चालते. 0.60-20 भेटते तुमच्याकडे? हो. 0.60-20 द्या. मग एकरी 7 किलो घ्या. हे 8 दिवसाच्या अंतराने द्यायचं आपल्याला. बूम फ्लॉवरची फवारणी परत 2दा रिपीट करायची. आता जेव्हा 0.34 देऊ तेव्हा 2दा बूम फ्लॉवरची फवारणी रिपीट करायची. 8 दिवसाच्या अंतराने जेव्हा देऊ तेव्हा ते पाली द्यायचं. ठीक आहे. आणि ज्या झाडांना कळ्या नाही आहेत काही झाडं असे दिसले मला आता की त्यांना कळ्याच नाही आहेत त्याचे शेंडे कट करायचे. तात्काळ करा. तुमचे झाडं कंट्रोलमध्ये आहेत तुमच्या. सर्व कट केले शेंडे मी तसे. हा ना. नाही शेंडा कुठून शिकतो. हां. तर शेंडे समजा काही झाडं आहेत की त्यांना फुलं लागलेली आहेत. समजा ते मागचे झाड आहे त्याला फुलकळी नाही आहे तर त्याची शेंडे कट करून घ्या. तेव्हा वरचे शेंडे दिसत आहेत मला इथून कट करायचे. ते शेंडे नेमके 4 बोट शेंडे आले ते शेंडा कट झालेले आहेत. हां झालेत का? हां झाले. ते काम झाले तुमचं. ते बघा हे शेंडा कट झाले. हां हां शेंडे कट केले तुम्ही. याची पण झालेली. बरोबर. एखादा भुलते सर कसं याच्यात. नाही भुलते कंटिन्यू ज्यावेळेस शेंगा छेडाछाटणी करते मग त्यावेळेस डोळे तारवटतात त्याच्यामुळे कुठे एखादा भुलते. नाही करून तर मी रिपीट मारून त्यानंतर करतोच. नाही एक 10% भुलले चालते. 90% होऊन जात नाही काही प्रॉब्लेम नाही. तर 8 दिवसानंतर 0.34 बूम फ्लॉवरची फवारणी त्यानंतर ताकगुळाची फवारणी करत राहा. मधमाशा आल्या नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. नाराज नाही व्हायचं. आएगी एक दिन जरूर आएगी. कोशिश करणे वाली हात नाही हार नाही यावंच लागेल. कशी येत नाही बघू आपण. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत फक्त. त्यामुळे मधमाशांसाठी ताकगुळाची फवारणी घेत राहतो. आणि एवढ्या 3 जरी गोष्टी केल्या 4थी गोष्ट तुमचं ऊन करणार आहे. निसर्ग करणार आहे. आता ऊन वाढलेलं आहे झाडाचे पाणी असं कोंबून गेल्यासारखे वाटतं. आपण जरी केलं सर ते किती जरी केलं तरी शेवटी निसर्गाच्या हाती आहे. निसर्ग जसा साथ देईल तसं शेवगा साथ देईल. या मे पर्यंत आपण याचं उत्पन्न काढूयात. तुमची इन्व्हेस्टमेंट निघून 2 एकरमध्ये तुम्हाला एक 60-70 हजाराचं उत्पन्न माझ्या मते राहील याच्यामध्ये. तुमची इन्व्हेस्टमेंट काढून जेवढं काय तुमचा खर्च झाला तेवढं खर्च काढून 60-70 हजार तुम्हाला हातवारी प्रॉफिट राहील असं मला अंदाज या ठिकाणी मला थोडं वाचण्यातून लक्षात येते या प्लॉटला. एवढे 3 गोष्टी करूयात. 4थी गोष्ट निसर्ग करणार आहे ऊन करणार आहे. आणि तुम्ही जे ड्रिप सिस्टीम केली ती पण आपण इतरांना दाखवूयात. आणि तुम्ही जे थोडं डोकं लावलं जुगाड टेक्निक तुम्ही मधमाशांसाठी कसं आमंत्रण पत्रिका छापली ते पण आपण दाखवूयात. ठीक आहे. तिकडे जाऊयात आपण. चलो. मित्रांनो मधमाशांसाठी विद्याताई जरेने सांगितलं होतं आपल्याला की असे भांडे तयार करायचे त्यामध्ये पाणी टाकायचं गुळाचं पाणी आणि हे टाकायचं त्यात थोडी विलाची पावडर टाकायची आणि त्यात पोतं किंवा कपडा त्यात हे करायचा. तर ते टेक्निक विद्याताईंनी सांगितली होती. गोरे सरांनी एक नवीन टेक्निक त्यांनी केलेली आहे. त्यांनी जुनं इन्स्ट्रुमेंट जुनं अवजार त्यांनी कसं वापरलंय ते आपण पाहूयात खाली इथं. या सर. मित्रांनो याचा आडवा बांबू लावलेला यांनी आणि बांबूला हे लटकत ठेवले. ते सांगतील आता आपल्याला काय कसं ठेवलं त्यांनी ते. हे दाखवतो पोतं दाखवत आतमधलं सर इकडे ना अर्जुन सर हे दाखवा. हे तर पोतं त्यांनी असं सर्क्युलर माइंडने ठेवलेलं आहे आणि ओलं पोतं आहे ते. आणि याच्यावर काय टाकलं कसं तयार केलं सांगा सर. तुम्ही सांगा तुम्ही समजून सांगा सर आम्हाला.
हे कोंबड्याचं प्यायचं पाणी मी कुक्कुटपालन केलं होतं. माझ्याकडे भांडे शिल्लक होते. मला हे सुचलं की आपण याच्यातच मधमाशीसाठी गूळ आणि विलायचीचं पाणी करून आपण एक टाकून कंटिन्यू पाणी वाया जाणार नाही, कंटिन्यू मधमाशीला इथं पाणी भेटेल प्यायला. असे मी 4 ते 5 जागेवर हे शेतात लावलेली आहे. बरं म्हणजे इथं बरोबर तुम्ही ते ताट वाढल्यासारखं केलंय. मधमाशी इथं बसायला जागा आहे, जेवायची बघ. याच्यावर बसते, त्याच्यावर मधमाशा येतील आणि जातील. आणि मधमाशा अजून आलेले नाहीयेत. नाही आले तुम्ही एवढं ताट वाढून ठेवले. तुम्ही एवढं मस्त ताट वाढून ठेवले, मधमाशा अजून आलेले नाहीयेत. येतील सर, येतील, नक्की येतील. फवारणी पण घेताय सर तुम्ही? तागुळाची फवारणी पण घेताय? मित्रांनो, गोरे सरांच्या प्लॉटमध्ये 2 एकर त्यांचा शेवगा येतात आता आपला. आणि तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी याचे प्लॉटर आहे. आणि यांनी जरा असं खतं कसे द्यायचेत आणि समप्रमाणात खतं कशी जायला पाहिजेत आणि त्यासोबत पाणीसोबत कसं जायला पाहिजे याच्यावर त्यांनी जे जुगाड टेक्निक थोडंसं त्यांनी डोकं लावलेलं आहे ते आपल्याला समजून सांगतील की त्यांनी नेमकं काय केलं आणि कसं केलं. तर तुम्ही अगोदर प्रॉब्लेम सांगा, कसा प्रॉब्लेम होतो शेतकऱ्यांना आणि त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढले ते. ज्यावेळेस आपण खत द्यायचा वेंचुरीने प्रयत्न करतो त्यावेळेस कमीत कमी 70% वेंचूर पाणी वाढायसाठी 70% कॉक आपल्याला बंद करावं लागते. मी तुम्हाला दाखवतो कॉक कोणता बंद करतात, काय करतात ते. शेतकरी ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांना माहिती आहे. या वेंचुरीने पाणी वाढण्यासाठी ज्यावेळेस जो कॉक एवढा 70% बंद करावा लागतो त्यावेळेस वेंचुरी पाणी वाढते. 70% कॉक जर बंद केला तर पूर्ण शेताला पाणी पोहोचत नाही. ज्या साईडनं उतार त्या साईडनं खत जाते. आपण ज्यावेळेस वेंचूर त्यावेळेस कॉक बंद करतो म्हणजे आपण खत देतो त्यावेळेस आपल्या पूर्ण वावराला खत पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी वेंचुर न देता त्यासाठी हे फिल्टरला जो कॉक आहे त्याला एक नळी लावली आणि ती नळी सरळ इकडं आपण इकडे या पंपाला घेतली. हा पंप आहे, हा पंप पिस्टनचा पंप आहे. या पंपाला चालू केल्यानंतर यानं पूर्ण पाणी त्या पंपाला एवढा स्पीड जर पाहायचा सर्व शेतकऱ्याला पंप माहिती. हे पिस्टनचा पंप आहे. या पंपा स्पीडनं पाणी पूर्ण पाईपलाईनमध्ये जातं. त्याच्यामुळं वेंचुरमध्ये असं पाणी जर गेलं पूर्ण 100% पाणी आपल्या पूर्ण वावरात जातं. त्याला चालू आणि पंपाला एक फायदा आहे सर, शक्यतोवर शेवगा शेतकऱ्यासाठी ज्यांची काळी जमीन आहे त्यांना पाणी देण्याची अर्थ नसते पण खत द्यावं लागतं. तर त्यांना कमीत कमी अर्धा 1 घंटा विंचरून पाणी द्यायला लागतं. बरोबर. त्या पंपानं जर लावलं तर 2 एकराला आपण 10 नाही 20 किलो खत 10 मिनिटात देतो आपण. बरोबर. तिथं 1 घंटा पाणी द्यायचं, तिथं पाणी द्यायचं नसतं खतच द्यायचं आहे तर आपण खत देऊ शकतो 10 मिनिटात पूर्ण वावरात. ते पण प्रत्येक झाडाले त्या साईडनं जमीन टेकड्याची असो उताराची असो सर्व झाडाला सेम जसं पाणी जाईल तसंच खत पोहोचते त्या पंपामुळं. अशा त्या जुगाड केल्यामुळं याला काय खर्च नाही काय नाही. हा पंप तर प्रत्येकाला लागतोच फवारणीसाठी. प्रत्येकाकडे असतेच प्रत्येकाला असतेच. झाडावर दुसरा पंप काम करत नाही. बरोबर. आपल्याला काय फक्त एक नळी आणायची आणि याला फक्त बंद करा म्हणजे आवाज जरा क्लिअर येईल. तर ही चांगली जुगाड टेक्निक केली तुम्ही. आणि याने फायदा काय होते अजून फायदा म्हणजे प्रत्येक झाडापर्यंत पाणी एक तर आपल्या झाडाला जेवढं पाणी द्यायचं तेवढं आपण पाणी देऊ शकतो आणि प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचते. वेंचुरीमुळे काय होते कमीत कमी 50%च्या वरच कॉक बंद केल्यानंतर वेंचुरी पाणी वाढते. पाणी वाढते म्हणजे त्यावेळेस खतच वाढाल खतच पाणी वाढते. तर ते प्रत्येक झाडाला जात नाही तिकडेपर्यंत. ते फक्त उतरातल्या झाडालाच पाणी पोहोचते वेंचुरीने. मग कोणतंही पीक असो, शेवगा असो कोणतं असो, हळद असो, प्रत्येक पिकात टरबूज असो, प्रत्येक पिकासाठी ते पंपाचं जुगाड प्रत्येकासाठी हे सर्वात चांगलं आहे. एक तर खत बी हे फिल्टरमधून जाते. बरोबर. जे वेंचुरीचं खत आहे ते डायरेक्ट जाते त्यामुळं नळ्या पण चकोप होतात. हे आपलं डायरेक्ट फिल्टरमधून चाललं कारण की आपण फिल्टरला जोडलेलं आहे. फिल्टरमधून फिल्टर होऊन खत चाललं. फिल्टरमध्ये जरी काही खत अडकलं तर आपण फिल्टर साफ करू शकतो. तर आपल्या नळ्या चकोप होत नाही. हा दुसरा एक फायदा आहे. तर मित्रांनो आता गोरे सरांसोबत इथे आहे आणि त्यांनी जे सांगितली टेक्निक ती यांचा फोन नंबर मी या ठिकाणी देतोय, खाली स्क्रीनला यांचा नंबर देतोय.
आणि ज्यांना कोणाला ह्या गोष्टीची अजून माहिती पाहिजे असेल तर गोरे सरांना तुम्ही कॉल करा. खूप साधा माणूस आहे आणि सर्वांना मदत करणारा माणूस आहे. तर यांना फोन करा, हे तुम्हाला सर्व माहिती देतील. धन्यवाद.